ठाण्यामध्ये दाखल झालेत। बाल अत्याचार घटनेची माहिती घेतली जाणार आहे। IPS आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणी SIT चौकशी केली जाणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। IPS आरती सिंग बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। बाल अत्याचार घटनेची माहिती घेतली जाणार आहे। IPS आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणी SIT चौकशी केली जाणार आहे। कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT नेमण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता या संदर्भातला सखोल तपास केला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिकचे अपडेट्स? आरोपी अक्षय शिंदेला सध्या प्रेझेंट करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी खरं तर आरती सिंग देखील दाखल झालेले आहेत। आरती सिंग या SIT टीमच्या प्रमुख आहेत आणि सध्या आरती सिंग त्या कल्याण कोर्टमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतो आहे। SITची खरं तर जबाबदारी आहे की एकूणच या प्रकरणामध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून प्रकरणाची शहानिशा करावी आणि त्यासाठी आरती सिंग जे आहेत त्या कल्याण कोर्टमध्ये दाखल झाले आहेत। आरोपीला बदलापूर अत्याचाराच्या आरोपीला बाहेर काढण्यात आलेला आहे 26 तारखेपर्यंत आणि त्याला पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवण्यात आलेला आहे। पोलीस आता तिथून निघतायत। आरोपीला घेऊन पोलीस आता निघतायत। त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला होतं आणि आता त्याला पुन्हा एकदा पोलीस घेऊन जात आहेत। बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेमध्ये एका सफाई कर्मचाऱ्यानं 2 चिमुकल्यांचं शोषण केलं होतं, त्यांच्यावर अत्याचार केलेला होता आणि त्या घटनेचे काल तीव्र पडसाद काल बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते। या दोषीला फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी सुद्धा बदलापूरकरांनी केलेली होती। कल्याण कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्याची पोलीस कोठडी आज संपलेली होती आणि आता त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलेलं होतं। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे असं म्हटलेलं होतं आणि बदलापूर मधील आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर आहे। त्याला कल्याण कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 26 ऑगस्ट पर्यंत त्याला ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि कल्याण कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी त्याची पोलीस कोठडी ही 26 ऑगस्ट पर्यंत असेल। शाळेमधल्या 2 लहान चिमुकल्यांचं त्यानं शोषण केलेलं होतं, त्याचे तीव्र पडसाद। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल देशमुख यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज जो बदलापूर लैंगिक अत्याचार मधला आरोपी होता अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्याची 3 दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। विशेष महिला न्यायाधीश VA पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं। यावेळी युक्तिवादानंतर अक्षय शिंदे याला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या दरम्यान या पुढीलचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ही पोलीस कोठडी मागून घेतली। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कल्याण कोर्टानं या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस कोठडी ठोठावलेली आहे। 26 ऑगस्ट पर्यंत त्याला ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे IPS आरती सिंग यांच्याकडून सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे। एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्यांचं अक्षय शिंदेनं लैंगिक शोषण केलेलं आहे। तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकारकडून बदलापूरमधील बाल अत्याचाराचा खटला चालवणार आहेत। लहान मुलांसंदर्भातील नियम दंडनीय असले पाहिजेत असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। मुलांना कोण घेऊन जातं
तसंच कोण घेऊन येतं या संदर्भात सुद्धा शासनाला नियम करावे लागतील असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आपण जन आक्रोश बघितला। या संपूर्ण घटनेनंतर आता ज्येष्ठ वैद्यज्ञ उज्ज्वल निकम यांची या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत सध्या स्वतः उज्ज्वल निकम आहेत। शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी नियुक्त केलेत। त्यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केल्यानंतरच खटल्याचं कामकाज माझ्याकडे येईल। लहान बालकांच्या बद्दल काय काळजी घेतली पाहिजे, विशेषतः ते ज्या वेळेला टॉयलेटला जातात, मग लहान मुलगा असेल मुलगी असेल, या संदर्भातले काही नियम हे निश्चित प्रकारचे दंडनीय स्वरूपाचे असले पाहिजे। त्यांना नेणारं स्थानगृहापर्यंत कोण कोण आहेत या संदर्भात देखील शासनाकडे नियम करावे लागतील। आणि दोन वेगवेगळे भाग आहे, गुन्ह्याचा तपास एक भाग आणि दुसरा भाग ही जी घटना घडली त्या मागे कोणाचा निष्काळजीपणा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।